जय हिंद मित्रांनो, जी कंबाईनची पूर्वपरीक्षा आहे 2022ची 8 ऑक्टोबरला जी होणार आहे किंवा साधारणतः कंबाईनची जी पूर्वपरीक्षा असते याच्यामध्ये प्रत्येक विषयाचे साधारणतः प्रश्न किती येतात त्याचा एक अंदाज माहिती पाहिजे। आणि दुसरा मुलांना एक प्रश्न पडलेला असतो की एखादा विषय स्किप केला तर चालेल का किंवा एखाद्या विषयाचा अभ्यास नाही केला तर चालेल का। तर याचं मी आत्ताच उत्तर देतो की कोणताही विषय स्किप नाही करायचा किंवा कोणत्याही विषयाचा अभ्यास करायचा टाळायचा अजिबात नाही आहे। म्हणजेच काय करायचं आहे तर प्रत्येक विषयाला समान न्याय देऊन अभ्यास करायचा आहे। काही विद्यार्थ्यांचं कसं असतं की एखादा विषय आवडतो आणि एखादा विषय खूप अवघड वाटतो। उदाहरणार्थ अर्थशास्त्र असेल, अर्थशास्त्र विद्यार्थ्यांच्यासाठी खूप जड जात असतं आणि जड जात असल्यामुळे काय करतात तर तो विषय स्किप करण्याचा प्रयत्न करत असतात। तर तसं अजिबात करू नका। अर्थशास्त्र असेल, इतिहास असेल, आता इतिहासामध्ये काही विद्यार्थ्यांना वाटतं की इतिहासामध्ये कुठूनही काही प्रश्न विचारले जातात की जे पुस्तकामध्ये नाही आहेत। होतं, कधी कधी असं होतं, बट तिथं आपण इलिमिनेशन टेक्निक त्याचबरोबर आपल्या नॉलेजचा बेसिक रेफरन्स वापरून पण सोडवू शकतो। तर इथं जे आहेत आपल्याला माहिती आहे 7 एकूण विषय असतात। या 7 विषयांच्या मध्ये आपल्याला बघायचे आहेत की साधारणतः किती प्रश्न 100 प्रश्न असतात कंबाईनला। पूर्वपरीक्षेला 100 प्रश्न जे असतात ते एका तासामध्ये सोडवायचे असतात। आता ह्या 100 प्रश्नांना अशा प्रकारे डिवाइड करण्यात आलेला आहे बघा। आता याच्यामध्ये चालू घडामोडी हा जो मुद्दा आहे, चालू घडामोडीला अर्थशास्त्राला धरून पण क्वेश्चन येतात आणि त्याचबरोबर राज्यशास्त्राला धरून पण क्वेश्चन येतात। ओके, चालू घडामोडीच्या बाबतीमध्ये मी म्हणत आहे। तरीही मी काय केलं आहे की साधारणतः त्याचं एक डिव्हायडेशन मी केलेलं आहे। जर आपण राज्यशास्त्र विषय घेतला आणि कुठल्या विषयाला जास्त प्रायोरिटी देणं गरजेचं, सोप्याकडून अवघडीकडे जायचं आहे। सोपा विषय बघितला तर राज्यशास्त्र आहे। राज्यशास्त्रामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचे असतात तर राज्यशास्त्रामध्ये आपल्याला त्याची जी कलमं असतील, म्हणजे राज्यशास्त्रामधील कलमं असतील, घटनेची कलमं असतील, घटनेची सुरुवात कशी झालेली आहे, संपूर्ण इन्फॉर्मेशन जी आहे रटायची नाही आहे, तर त्याला इंटरलिंकिंग करून काय करायचं आहे तर लक्षात ठेवायचं आहे। बाकी एज्युकेट टू इंडिया ग्रुप मोबाईल ॲप्लिकेशन आहे। ॲप्लिकेशनमध्ये कंबाईन पूर्वपरीक्षा 2022चा कोर्स पण आहे। लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली ॲप्लिकेशनची ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि तो कोर्स बघा, त्याच्याला डेमो लेक्चर्स बघा, विशेषतः अर्थशास्त्राला डेमो लेक्चर्स बघा। त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल की एक्झॅक्टली त्या कोर्समध्ये काय आहेत ते, आणि त्याच्यानंतर तुम्ही परचेस करू शकता। बाकी नंबर ऑफ कोर्सेस आहेत, ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तरी तुम्ही चेक करू शकता। आपण आपल्या मुद्द्यावरती येऊ। राज्यशास्त्र आणि पंचायत राज जो आहे याच्यावरती साधारणतः 12 ते 15 प्रश्न असतात। 12 ते 15 प्रश्न। आता इथं 15 पण मी का म्हणलेलं आहे, करंटला धरून प्रश्न विचारले जातात बऱ्यापैकी। आता करंटला धरून म्हटल्यानंतर आपण काय म्हणणार आहे की समजा आत्ता जसं चालू आहे, राज्यसेवेचा पेपर बघितला तर राज्यसेवेला रँडमली क्वेश्चन होता। काय क्वेश्चन विचारण्यात आलेला होता की कलम 143 जे आहे हे कलम 143 कशा संदर्भात आहे तर सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतींना जो सल्ला दिला जातो तो कलम 143च्या अंतर्गत दिला जातो। तर डायरेक्टली कलम विचारलं जात आहे। मग जर असं विचारलं जात असेल तर आपल्याला कलम व्यवस्थित करायला पाहिजेत। त्याचबरोबर काही असे जे टॉपिक्स आहेत, राष्ट्रपतींच्यावरती प्रश्न येतो राष्ट्रपती करायला पाहिजे, संसदेवरती प्रश्न येतो संसद व्यवस्थित करायला पाहिजे। मी लेक्चर्स बनवलेले आहेत, यूट्यूबवरती आहेत, ते पण बघू शकता। विजय कदम पॉलिटी सर्च जरी मारलं तर यूट्यूबमध्ये संपूर्ण लेक्चर्स भेटून जातील। इवन दो 19 तासाचं लेक्चर्स पण बनवलेलं आहे, 2 पार्ट आहेत, ते पण तुम्ही बघू शकता। त्यामुळे राज्यशास्त्र तुमचा जो आहे त्याच्यातून कव्हर होईल, प्लस करंट अफेअर करत असताना मागच्या 1 वर्षाचं करंट अफेअर। आता राज्यसेवेला काही काही विद्यार्थ्यांना वाटतं की 2019चं पण करंट अफेअर विचारलंय, काही रेफरन्स दिलेले आहेत, पण ते रिसेंटली चर्चेत आल्यानंतर त्याच्या संदर्भात क्वेश्चन तयार होतो आणि तसा क्वेश्चन तयार झालेले आहेत बघा। एक झालं राज्यशास्त्राच्या संदर्भात, म्हणजे पहिल्यांदा हा सोपा एक विषय मी म्हणेल। त्याच्यानंतर जो आहे तो भूगोल। काही विद्यार्थ्यांना भूगोल सोपा वाटलं, राज्यशास्त्र अवघड वाटू शकतो, तर भूगोलवरती 15 क्वेश्चन येतात। भूगोलमध्ये महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल जो आहे एकदम व्यवस्थित करायचा आहे। लोकसंख्या टॉपिकवरती प्रश्न येतात, लोकसंख्या करायचा आहे। त्याचबरोबर प्राकृतिक भूगोलवरती भारताचा प्राकृतिक भूगोल असेल, महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल असेल, मोस्ट त्याच्यावरती प्रश्न येतात, तर ते करायचे आहेत बघा। याच्यामध्ये जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या संदर्भात क्वेश्चन येतात। 2 नंबरला इंडियाचा भारताचा जिओग्राफी असेल आणि 3 नंबरला वर्ल्ड जिओग्राफी। वर्ल्ड जिओग्राफीवरती साधारणतः 2 क्वेश्चन असतात, 1 ते 2 क्वेश्चन असतात, मॅक्सिमम 3 क्वेश्चन असतील। पण भारताचा आणि महाराष्ट्राचा जो भूगोल आहे याच्यावरती जास्त प्रश्न विचारले जातात। सो आपल्याला काय करायचं आहे की त्या आधारावरती प्रिपेअर करायचं आहे।
जर आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल जास्त विचारला जात असेल तर फर्स्ट प्रायोरिटी महाराष्ट्राचा भूगोलला द्यायला पाहिजे, त्यातल्या त्यात प्राकृतिक भूगोलला द्यायला पाहिजे. भारताचा भूगोल विचारला जात असेल तर भारताच्या प्राकृतिक भूगोलला जास्तीत जास्त प्रायोरिटी द्यायला पाहिजे. वेळ कमी राहिलेला आहे, या कमी वेळेमध्ये सिलेक्टिव्ह टॉपिक जे आहेत ज्याच्यावरती प्रश्न ऑलरेडी विचारलेले आहेत ना त्याला काय करा, रिवाइज करा. राज्यसेवेचा पेपर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की काही पाठीमागचे प्रश्न जे आहेत 2-3 प्रश्न आहेत तसेच रिपीट झालेले आहेत. 2-3 प्रश्न म्हणजे 6 मार्क्स, आणि 6 मार्क्स म्हणजे नॉट अ जोक, मेरिट पूर्ण फिरवू शकतो. त्यामुळे पाठीमागच्या प्रश्नपत्रिका पण बघणं काय तर इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आहे विज्ञान. आता अलीकडे राज्यसेवेसाठी विज्ञानमध्ये काय करायला लागलेलं आहे तर क्वेश्चन विचारले जात आहेत, फिजिक्सवरचे क्वेश्चन्स आहेत. तसा पॅटर्न जर हळू आपण याच्यामध्ये बघितला तर हळूहळू तिकडं टर्न होत चाललेलं आहे कंबाईनच्या बाबतीमध्ये. सो आपण फिजिक्सचे जे छोटे छोटे फॉर्म्युले आहेत ते लक्षात ठेवा. V=IR असेल, V= ओहमचा नियम वगैरे असेल, तर हे छोटे छोटे फॉर्म्युले जे आहेत ना हे लक्षात ठेवा आणि त्यांना मी म्हणणार नाही रटा, तर त्यांना एका लिंकिंग पद्धतीने लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. विज्ञानाच्या बाबतीमध्ये झाले. साधारणतः विज्ञानाच्या वरती किती 15 प्रश्न येतात, तर या 15 प्रश्नांच्या मध्ये मॅक्सिमम प्रश्न जे असतात ते बायोलॉजीवरती असतात. बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्रावरती असतात. 2 नंबरला फिजिक्स असेल किंवा केमिस्ट्री असेल याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. आता बायोलॉजीमध्ये काय की आरोग्यशास्त्रावरती प्रश्न जास्तीत जास्त विचारले जाऊ शकतात. व्हिटॅमिन्स म्हणजे आरोग्यशास्त्रामध्ये सगळंच येतं आहे. व्हिटॅमिन्स येतील, वेगवेगळ्या प्रकारचे रोग वगैरे येत असतील. त्याच्यानंतर बॉटनीवरती प्रश्न विचारले जातात. बॉटनीमध्ये काय येतात तर वनस्पती शास्त्रासंदर्भात प्रश्न असू शकतो, वनस्पती असेल. त्यानंतर झूलॉजीवरती म्हणजे प्राणीशास्त्रांच्या संदर्भात प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर त्याच्याविषयी जे परीक्षाभिमुख मुद्दे आहेत तेवढेच करा. कोर्समध्ये आहेत ते लेक्चर्स तुम्ही काय करू शकता, बघू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो अर्थशास्त्र. अर्थशास्त्र तर मी कंप्लीट यूट्यूबला शिकवलेलं आहे. प्लस जर तुम्हाला असं वाटलं की थोडा आणखी ॲडव्हान्स पद्धतीचा पाहिजे असेल तर त्या कोर्समध्ये आहे, तुम्हाला तो पाहायला भेटेल. यूट्यूबचा अर्थशास्त्र जरी बघितलं तुमचा 70% अर्थशास्त्राचा अभ्यास कंप्लीट होतोय. विजय कदम इकॉनॉमिक जरी सर्च मारलं तर तुम्हाला ते भेटून जाईल. नाहीतर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, खाली लिंक दिलेली आहे टेलिग्रामची पण, त्याच्यावरती जावा. त्याच्यावरती मी व्हिडिओ शेअर करतो, ते प्लेलिस्ट शेअर करतो. 71 लेक्चर्स आहे अर्थशास्त्राचे, 101-2 लेक्चर्स राज्यशास्त्राचे. ते सगळे लेक्चर्स बघा, सगळे व्यवस्थित लेक्चर्स बघा. 1 महिना 1.5 महिना राहिलेला आहे ना, त्याच्यामध्ये 2 विषय तर तुमचे कंप्लीट मी करून घेतलेलेच आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इतिहास. आता इतिहासामध्ये काय होतं की आधुनिक भारताचा इतिहास 2 टप्पे राहतात इतिहासामध्ये, एक महाराष्ट्राचा आहे आणि एक भारताचा आहे. आता महाराष्ट्राचा आणि भारताचा एकत्रित जो आहे तो समाज सुधारकांच्या बाबतीमध्ये आहे. मग समाज सुधारकांना आपल्याला करायचे आहेत, त्यातल्या त्यात समाज सुधारक किती करायचे आहेत तर मी म्हणेल की 15 जे टॉप लेवलचे समाज सुधारक आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावरती प्रश्न विचारला जातो, विठ्ठलरामजी शिंदे यांच्यावरती प्रश्न विचारला जात आहे. त्याचबरोबर महर्षी कर्वे यांच्यावरती प्रश्न विचारले जात आहेत, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती प्रश्न विचारले जात आहेत. म्हणजे हे जे इम्पॉर्टंट समाज सुधारक आहेत ना यांना तर टार्गेट केलं पाहिजे, यांचा अभ्यास केला पाहिजे, परीक्षाभिमुख अभ्यास केला पाहिजे. त्याच्यानंतर त्यांच्या संदर्भातले जे ग्रंथ आहेत ते नंतर वाचा तुम्ही. पण आता त्यांचे जे त्यांनी ग्रंथ कुठले लिहिलेले आहेत, गुलामगिरी कोणाच्या मार्फत लिहिलेला आहे तर ते महात्मा ज्योतिबा फुले यांचं आहे. तर हे जे संदर्भ आहेत ना हे संदर्भ अभ्यासणं गरजेचं आहे. इतिहासामध्ये पण हे 15 क्वेश्चन साधारणतः येतात. 15 क्वेश्चनामध्ये महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि भारताचा म्हणजे इंडियन जॉग्राफी आहे, इंडियन हिस्ट्री आहे आणि महाराष्ट्राचा इतिहास याच्यामध्ये येत आहे. 11वीच्या इतिहासाचं पुस्तक वाचा, जे 11वीच्या इतिहासाच्या पुस्तकाच्या संदर्भात ते पण मी शिकवलेलं आहे आपल्या लेक्चर्समध्ये, तुम्हाला ते पाहायला भेटेल याच्यामधल्या कोर्समधल्या. गणित बुद्धिमत्ता, बुद्धिमत्तेवरती थोडा जास्त भर द्या, कारण बुद्धिमत्ता बघितल्यानंतर आणि एकदम हलक्या मेंटॅलिटीनं ते प्रश्न बघायचा. जड मेंटॅलिटीनं आपण बघितलं की बापरे असा एखादा प्रश्न विचारलेला आहे, असं काहीतरी चित्र काढून दिलेलं आहे आणि याच्यामध्ये असं तुम्हाला विचारलं की हा टिंब कुठे येत आहे, तुमचं तिथंच गोंधळ होणार की हा टिंब नक्की टिंब कुठं आहे. म्हणजे अशा प्रकारची मेंटॅलिटी होण्यापेक्षा लाईटली बघा, ठीक आहे ओके हां हे असं देण्यात आलेलं आहे, हे असं आहे. किंवा फोल्डिंगचा एखादा प्रश्न, हे असं फोल्ड केलं, हे असं फोल्ड केलं. त्याच्यामध्ये ट्रिक्स बघा. काय काय वेळा काय होतं, त्रिकोण चौकोन जो असतो ना तो उलटा सुलटा असतो. इलिमिनेशन टेक्निक, उत्तर शोधण्याकडे जाण्यापेक्षा चुकीचं आहे त्याला शोधून काढा, तिथं इलिमिनेट करून टाका. एखादं उत्तर जो ऑप्शन राहतो ते तुमचं उत्तर असणार आहे. अशा टेक्निकने तुम्ही बुद्धिमत्ता, गणितचा पण वापर. गणितामध्ये टाइम अँड वेळेवरती म्हणजे टाइम अँड डिस्टन्सवरती प्रश्न विचारला जातो. टाइम आणि वेळ एकच आहे. तर गणितमध्ये काय केलं जातं, डिस्टन्सवरती प्रश्न विचारला जातो, स्पीडवरती प्रश्न विचारले जातात, ॲव्हरेजवरती प्रश्न विचारले जातात, गुणोत्तरावरती प्रश्न विचारले जातात. तर हे जे 10 संभाव्य टॉपिक जे आहेत ना ते व्यवस्थित समजून घ्या, व्यवस्थित करून घ्या. काही अवघड नाही आहेत. एकदा ते समजले आणि डोळ्याने फक्त बघितलं. वयवारीवरती प्रश्न विचारला जातो. वयवारीवरती म्हणजे ही ह्याच्यापेक्षा काय किंवा हा ह्याच्यापेक्षा 5 वर्षापूर्वी मोठा होता, आता किती असेल, आजचं त्याचं वय काय आहे वगैरे. तर हे कॅल्क्युलेशन जे आहेत ते डोळ्यानं किंवा ऑप्शनवरती असे प्रश्न पटपट सुटून जातात. तर थोडं काय करा, याचं प्रॅक्टिस करा गणित आणि बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये. बाकी चालू घडामोडी मी म्हणलो 1 वर्षाच्या पाठीमागच्या चालू घडामोडी करायच्या आहे.
एक वार्षिकी घेऊ शकता किंवा 3-3 महिन्याची जे असते तर 3-3 महिन्याची पुस्तकं घ्या आणि 3-3 महिन्याची पुस्तकं एकदा काय करा तर रिवाईज करा. आता तर वेळ नाही आहे, करंट अफेअरच्या बाबतीमध्ये चालू आहे, माझा विचार चालू आहे. एकदम छोटासा कोर्स जो आहे एकदम कमी पैशामध्ये तो आपल्या ह्याच्यामध्ये ॲप्लिकेशनमध्ये लॉन्च करायचा मी विचार करतोय. येणाऱ्या 5 ते 8 दिवसामध्ये जर तो लॉन्च झाला तर एकदम छोटे व्हिडिओज आणि टू द पॉईंट मुद्दे, निर्देशांकावरती प्रश्न विचारले जातात तर निर्देशांक आपल्याला सगळे केले पाहिजेत. त्याचबरोबर अहवालावरती प्रश्न विचारले जातात, महत्त्वाच्या व्यक्तींच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यातल्या पण महत्त्वाच्या व्यक्ती आपल्याला काय करायच्या सिलेक्टिव्ह घ्यायच्या आहेत आणि त्या अभ्यासणं गरजेचं आहे. अशा प्रकारची काय असावी तर ह्या 7 ह्यांच्यासाठी स्ट्रॅटर्जी असावी. पुन्हा एकदा मेंटली फ्री राहून कोणत्याही प्रकारचं टेन्शन न घेता, फ्रस्ट्रेट न होता, कोणत्याही प्रकारच्या फ्रस्ट्रेशनला आपण काय करायचं नाही आहे, वाहून घ्यायचं नाही आहे आणि एकदम बिनधास्त स्टडी करा. एकदम थोडा अभ्यास करा पण कॉन्फिडेंटली करा. सगळ्यात महत्त्वाचं काय करा तर आत्मविश्वास ठेवा. डेफिनेटली काय होईल तुम्हाला याचा फायदा होईल. ठीक आहे. तरी कंबाईनची पूर्वपरीक्षा आहे, कंबाईनच्या पूर्वपरीक्षेच्या संदर्भात आहे. बाकी माझा प्लॅन चालू आहे की डेली एक 10 क्वेश्चन्स जे आहेत विश्लेषणासंदर्भातले 10 क्वेश्चन्स मी घ्यायचा विचार करतोय. त्याच्या संदर्भात एक छोटीशी वेगळी व्हिडिओ बनेल की तुमच्याकडूनची रिक्वायरमेंट काय आहे कंबाईनच्या पूर्वपरीक्षेसाठी. कंबाईन पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा संदर्भात डेली 10 प्रश्नांचं विश्लेषण अशा प्रकारच्या सर्व विषयांच्या बाबतीमध्ये मी काय करणार आहे तर एक नेक्स्ट व्हिडिओ बनेल. त्याच्यावरती तुम्हाला मी विचार की तुम्हाला कशा पद्धतीचं पाहिजे त्यावेळी तुम्ही काय करा खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. ठीक आहे मित्रांनो, मी इथे थांबतो. व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि खाली ॲप्लिकेशनचं लिंक दिलेले ॲप्लिकेशन डाउनलोड करा. जय हिंद मित्रांनो.